या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स। सत्यरतन, नाशिक वेस्ट, सिन्नर, नाशिक। प्रोप्रायटर राहुल भावसार। मोबाईल क्रमांक 8308 46 11 11 91 75 23 67 08। महाराष्ट्र सरकारने 2 लाख रुपये शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर करून केवळ तोंडाला पाणी पुसले आहे। संपूर्ण कर्जमाफी देऊन 7/12 कोरा करावा, तसेच बँक फायनान्स पतसंस्थेच्या सक्तीच्या वसुली जप्ती त्वरित थांबवावी यासाठी प्रहारचे शरद शिंदे यांचे गेल्या 3-4 दिवसापासून उपोषण आंदोलन सुरू आहे। महाराष्ट्रात स्थापन झालेल्या महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना 2 लाखांची कर्जमाफी देऊन केवळ शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसली असून संपूर्ण कर्जमाफी करून 7/12 कोरा करण्याच्या आश्वासनाची विसर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पडला आहे। फक्त प्रसार माध्यमांपुढे बँक फायनान्स पतसंस्था कर्ज व 2 लाखावरील कर्ज माफ करणार म्हणताय आणि इकडे बँक पतसंस्था फायनान्स वसुली जप्तीचा तगादा लावताय, शेतकऱ्यांच्या इज्जतीचा पंचनामा करताय। यामुळे हे शासन शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळत आहे। त्यामुळे या दुटप्पी धोरणांचा निषेध म्हणून आणि शासनाने दिलेला शब्द कृतीतून सिद्ध करून दाखवावा यासाठी सिन्नर तहसील समोर गेल्या 3-4 दिवसापासून प्रहारचे शरद शिंदे यांनी उपोषण आंदोलन सुरू केले आहे। यावेळी त्यांनी अनेक शेतकऱ्यांना आलेल्या जप्तीच्या नोटिसा दाखवल्या। या त्यांच्या उपोषण आंदोलनात त्यांच्या समवेत अर्जुन घोरपडे, मिरगाव येथील त्र्यंबक शेळके, खलांगळी येथील बबनराव कुकाटे, वाल्मिक पवार, पंडित पवार, सोपान शिंदे, मारुती तांबे, शरद आव्हाड आदींसह शेतकरी बांधव उपस्थित होते। यावेळी त्यांनी निवेदनाद्वारे शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करून देण्याची मागणी केली आहे। SN न्यूज साठी अक्षय गायकवाड। माननीय मुख्यमंत्री उद्धव साहेबांनी शब्द दिल्याप्रमाणे शेतकऱ्यांचा सरसकट 7/12 कोरा झाला पाहिजे आणि ते कर्ज बँकांचं किंवा पतसंस्थांचं किंवा फायनान्स करून असेल, पण ते कर्ज घेऊन हे शेतीसाठीच वापरलेलं आहे। त्यामुळे सर्व प्रकारचे कर्ज माफ करावे अशी एक शेतकरी या शेतकरी या नात्यानं आम्ही मागणी करतोय सरकारकडे। उद्धव ठाकरे यांनी जे आश्वासन दिले आहे ना, की प्रत्येक शेतावर सुद्धा जाऊन त्यांनी सांगितलं की मी 25,000 रुपये हेक्टरी देणार आहे, तर ते बी सुद्धा त्यांनी त्याचं काहीच अजून नाही आहे। बँकेत सांगितलं की मी कर्ज माफ करतो, तर बँकेचं सुद्धा नाही। आम्ही बँकेत विचारायला गेलो की आम्हाला काही आलेलं का, त्यांनी सांगितलं तुमचं बँकेत काहीच आलेलं नाही, तुम्हाला पहिले कर्ज भरा म्हणून तर तुमच्या आम्ही बघू, आम्हाला काही आदेश आलेले नाही बँकेचे। हे उद्धव साहेबांनी फसवणूक करू नये, कारण गोरगरिबांकरता शेतकऱ्यांनी एकदम अडचणीत आहे। शेतकऱ्यांचा विचार करू त्यांनी पूर्ण करा। मी कमलबाई गुगी बोलते, थोडंसं त्यांनी विचार करू शेतकऱ्यांचा आणि बँकेला पण आदेश द्यायचे की आम्ही तुम्ही जर माफ करणार असेल तर बँकेला आदेश देऊन त्यांनी वसुली थांबवावी त्यांनी। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धव साहेब ठाकरे हे जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा शेतकऱ्याला सर्वात जास्त आनंद झाला, कारण आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांनी निवडणुकीच्या अगोदर ती आश्वासन दिलं होतं की माझ्या हाती सत्ता द्या, मी शेतकऱ्याचा 7/12 कोरा करतो आणि तो बी सरसगट संपूर्ण कोरा करतो। मग आता तुम्ही आमचा 7/12 कोरा केला पाहिजे आणि तुम्ही 15 दिवसापूर्वी मुख्यमंत्री व्हायच्यावर बांधावर जाऊन लोकांना सांगितलं का मला शेतकऱ्याला हेक्टरी 25,000 मदत द्यायची आहे, शासनाने ती मदत दिली पाहिजे। मग आता कारभार तुमच्या हातात आलाय ना, द्या ना 25,000 रुपये आम्हाला। आता कोणाची वाट पाहता? माझ्या हाती सत्ता द्या, मी शेतकऱ्याचा उतारा कोरा करतो। आता तुम्ही झालेत ना मुख्यमंत्री, मग कुठला मुहूर्त पाहतात? कोणाची वाट बघताय? उद्धव साहेबांनी जर शेतकऱ्याचा सरसगट सगळा 7/12 कोरा माफ केला, पतसंस्था असू, बँक असू, फायनान्स असू, माझ्या शेतकरी राजाला जर या कचऱ्यातून बाहेर काढलं, मी आजन्म उद्धव साहेबांना मानील आणि स्वतः उद्धव साहेबांची बॅनर लावून कौतुक करील। परंतु जर जागल्या शब्दाला जर उद्धव साहेब जागले नाही तर मग मात्र आम्ही तीव्र आंदोलन करणार आहोत आणि 8 दिवसांनी आझाद मैदानावरती आम्ही शेतकरी घेऊन उपोषणाला बसणार आहोत। जोपर्यंत उद्धव साहेब शेतकऱ्याला कर्जातून पिंडातून बाहेर काढत नाही, उद्धव साहेबांची भेट घेतल्याशिवाय आम्ही शेतकरी सिन्नरला येणार नाही।